नवीन सामना आजच्या दिवसातील तुम्हाला खरं तर इथे पाहायला मिळतो. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक 2024 हे दिमागदार पर्व आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक तिसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण पहिल्या फेरीची लढत नडे आणि त्यांच्या विरोधात भालूक अशीही आपण बघत आहात. सूरज साठीचा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, केतन चेंडू खाली येत आहेत. इथे जेल टिपला जातोय आणि पहिलाच फलंदाज बाद होईल नडईचा. सूरज आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण बघत आहात. त्यामधील सूरज बाद झालेले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलरलेनचा फुलटॉस होता, त्याला कव्हरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे केतन उपस्थित होते, त्यांच्या करबी झेल टिपला गेला आणि याचबरोबर फलंदाज बाद झालेले आपण बघितलेले आहेत. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण टेन क्रिकच्या वतीने केलं जात आहे. अत्यंत चांगलं गुणात्मक थेट प्रक्षेपण त्यांच्या वतीने आपण बघत आहात. जवळजवळ 4 कॅमेरा या स्पर्धेमध्ये त्याने वापरलेले आहेत आणि वेगवेगळ्या अँगल्सने खरं तर आपल्याला रिप्लेसुद्धा त्यांच्या वतीने पाहायला मिळतात. क्लोज व्ह्यूसुद्धा खेळाडूंच्या आपण त्यांच्या वतीने बघत आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या क्रीडा स्पर्धेसाठी अत्यंत अनुकूल बनलेल्या आहेत आणि ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकाच्या पसंतीस उतरलेली आहे. नडही की जी या स्पर्धेमध्ये प्रथमतः सम्मिलित झालेली आहे. इथे त्याने नाणेफेक जिंकली आणि मला असं वाटतं नाणेफेक भालूक संघाने जिंकली होती आणि नडईला त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यावेळेस इथे फुलटॉस आहे. मन बनून आलेले आहेत मैदानाच्या आतून फलंदाज. त्यांना अटॅकिंग मोड इकडे ॲक्सेप्ट करायचा नाही किंवा त्या पद्धतीने फलंदाजी करायची नाही. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, त्यामध्ये अतिरिक्त सावधानता मैदानाच्या आतमध्ये बाळगली जाते. अतिची चिंता कधी कधी तुम्हाला घातक ठरत असते. विचार करणं गरजेचं आहे, पण अतिविचार हा घातक असतो. आणखी एक फुलटॉस, यावेळेचा फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदलेला आहे. त्याचबरोबर मिड विकेट चेंडू करून फटका प्लेस केला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला. हा चौकार. तुषारच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण सगळेजण अनुभवत आहात. या पद्धतीच्या फटक्यांची वारंवार गरज असेल या सामन्यामध्ये नडई या संघाला. काळूराम विषय पुन्हा एकदा त्याच षटकातील 2 चेंडूचा खेळ आणखी शेष. यावेळेचा फटका सुद्धा चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बनतील फक्त दर्शक. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट. फटका चांगला खेळतात. त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणून या फटक्यावर दिली गेलेली प्लेसमेंट सुद्धा अत्यंत चांगली आणि समर्पक आहे. त्याचमुळे चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. लागोपाठचा दुसरा तडाखा, लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. येणाऱ्या बाजूने असणाऱ्या हायवेवरून त्या जातात, त्यामुळे अनेक प्रवासी इथे थांबतात आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. त्यानंतर पुढच्या प्रवासासाठी निघतात. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला सीमारेषेचा प्रवास घडून आणलेला आहे. फलंदाज तुषारचा हा लागोपाठचा तिसरा मोठा प्रहार आणि या स्पर्धेतील आणखी एक फलंदाज असा आपल्याला मिळाला खेळलेले आहेत. फलंदाज नडईचा अर्थात तुषार. आणखी एक चौकार. नुसतं दूध पिणं वेगळं आणि त्यामध्ये साखर टाकून पिणं वेगळं. साखर टाकली की दुधाची चवी अधिक वाढते. त्याच पद्धतीने फलंदाजी करत असताना तुम्ही चांगला फटका खेळला ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याला चांगल्या प्लेसमेंटची जोड मिळाली की मग तुमची फलंदाजी भरत असते आणि अधिक धावा तुम्हाला मिळत असतात.
दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे संघ कर्णधार गणेशने आणि पहिल्या चेंडूवर मोठ्या फलंदाजाला त्याने तंबूच्या आश्रयाला पाठवलेलं आहे. मधली स्टिक उखाडली, खोलबट टप्प्याचा चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि दुसरा हादरा मिळतोय नडईला. बॅटर विकी बाद. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकेट हॅट्रिक झालेल्या आहेत, ज्यामध्ये एक विकेट हॅट्रिक राहिलेली आहे सागर भोईर की जे सरवली चे गोलंदाज. त्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर दिनेश लागोपाठच्या 3 फलंदाजांना LBW बाद केलं होतं. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विक्रम आहे जो पिंपलासच्या एका लिजेंडरी गोलंदाजाच्या नावावर अर्थात गुणेश पाटीलच्या नावावर आहे, ज्यामध्ये गुणेश पाटीलने लागोपाठच्या 3 फलंदाजांना लागोपाठच्या 3 चेंडूंवर क्लीन बोल्ड बाद केलं होतं आणि त्यातही तिन्ही वेळेला ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गणेशनी मधली स्टिक उखाडली होती त्या पद्धतीने तिन्ही वेळेला मधली स्टिक उखाडली होती गुणेश पाटील या लिजेंडरी गोलंदाजाने. त्यामुळे हे रेअर प्रसंग आहेत, खूप कमी वेळाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्या झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. तुमचा निर्धार अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्या माइंडसेटने मैदान गाठता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या सामन्याकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. तुमची असेसमेंट महत्त्वाची आहे. कधी कधी संघ थोडे ओव्हर कॉन्फिडंट होत असतात, ज्यावेळेस त्यांच्यासमोर ऑपोजिशन करणाऱ्या संघाचं प्राबल्य थोडं कमी असतं. यावेळेस वाईट चेंडू कॉल केला गेलेला आहे, अतिरिक्त धाव मिळेल. आणि क्रिकेटमध्ये कधी कोणाला अंडर एस्टिमेट करून चालत नाही. 15 धावांपर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो. तुषारने अगोदर चांगली फलंदाजी निश्चितच केलेली आहे. लागोपाठचे 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. गणेश विषय अँगल चेंज करून राईट आर्म ओव्हर द विकेटने फेकला गेलेला हा चेंडू. इथे स्लॉकचा अत्यंत चांगला फटका, क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. त्याचमुळे एक धाव जिकडे असावी तिकडे 2 धावा मिळत आहेत. खरं तर इथे झेलचा अत्यंत चांगला प्रयत्न झाला होता. बघा, मोठ्या संघाची ही निशाणी आहे. जर तुमच्या एखाद्या पार्टनरकडून किंवा तुमच्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली तर त्याच्यावर ओरडण्याऐवजी, त्याला दबावात आणण्याऐवजी ते त्याला प्रेरणा देत असतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये निश्चितच भालुक संघाच्या इतर खेळाडूने समयसूचकता दाखवली. इथेही चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. ऑनसाइड टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज तुषार. या अगोदर आपण बघितलं होतं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड त्याने एक चौकार लगवला होता. त्याचबरोबर काऊ कॉर्नरमध्ये सुद्धा 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. फ्रंट ऑफ द विकेट तुम्ही ज्यावेळेस चांगले खेळता त्यावेळेस इतर कोणता मार्ग वापरण्याची मला तरी गरज वाटत नाही. बघा, इम्प्रोवाइज क्रिकेट हे कधी खेळलं जातं हा फार मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुम्हाला स्ट्रेट बॅटने धावा मिळत नसतील तेव्हा तुम्ही इम्प्रोवाइज क्रिकेटकडे वळा, परंतु स्ट्रेट बॅटने ज्यावेळेस तुम्हाला धावा मिळत असेल त्यावेळेस त्याच पद्धतीने तुम्हाला खेळता आलं पाहिजे. विशिष्ट समजा 4 षटकांचा सामना आहे, 2 षटकांपर्यंत तुम्ही ते या पद्धतीने खेळू शकता. उर्वरित 2 षटकांमध्ये इम्प्रोवाइज क्रिकेट तुम्ही दाखवू शकता, परंतु राईट फ्रॉम द आउटसाइड, राईट फ्रॉम द बिगिनिंग तुम्ही इम्प्रोवाइज क्रिकेटकडे जाऊ शकत नाहीत. स्वतःला कॉन्फिडन्स सुद्धा मिळून द्यायचा असतो. 19 धावा धावफलकावर. समोर ठेवलेला चेंडू ऑन ड्राईव्हचा अत्यंत चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलेला आहे. बघा, या फलंदाजाची प्लेसमेंट अत्यंत चांगली राहिलेली आहे. आश्चर्यकारकरित्या मैदानाच्या आतमध्ये त्याने प्लेसमेंट आतापर्यंत दाखवलेली आहे आणि त्याचमुळे त्याला अधिकच्या धावा मिळालेल्या आहेत. 2 षटकं संपतायत. 21 धावांपर्यंत नडे संघाचा धाव पोचलेला आपण बघतो. या षटकामध्ये एकूण 8 धावा खर्च झाल्या गणेश विशेषच्या आणि एक मोठा फलंदाज त्याने खेळाडू कक्षामध्ये परतवलेला आहे. करंट रन रेटचा आपण विचार केला तर 10.50चा करंट रन रेट. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार करूयात तर जवळजवळ 43-44 धावा या डावामध्ये बनू शकतात. याच गतीने जर धावा झाल्या तर 2 षटकं योग्य वेळेमध्ये फेकण्यामध्ये यश मिळतंय इथे भालुक संघाला. त्याचमुळे 3रं षटकही मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्या वतीने सुरू केलं जावं ही विनंती असेल. फलंदाज तुषारला बॅट चेंज करायची आहे, त्याचमुळे त्या पद्धतीचा इशारा ते त्यांच्या डगआउटकडे करतायत. क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर दोन्ही एंडने सामने खेळवले जातात. बघा, ज्यावेळेस एका एंडने सामने खेळवले जातात त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट असते की जर वाऱ्याचा वेग तुमच्या विरोधात गेला, त्या एंडच्या विरोधात गेला, तर तो बऱ्याचदा बॅटरच्या सुद्धा विरोधात जात असतो. परंतु असं इथे पाहायला मिळते. दोन्ही एंडने सामने खेळवले जातात, त्यामुळे समान संधी आहे दोन्ही संघांना.
वाऱ्याचा वेग एका एंडच्या विरोधात गेला तरी दुसऱ्या एंडला तो अनुकूल बनत असतो. 21 runs on the board with the loss of 2 wickets, and this will be the third over bowled by केतन बिशे. केतन एक आणखी अष्टपैलू चांगले खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ इथे हाताळले पहिल्या चेंडूवर. अधिक वेगाने फेकला होता गोलंदाज केतनने. धडाकेबाज चषकामध्ये केतनचं जे प्रदर्शन राहिलेलं आहे तर प्रदर्शन वाखाणण्याजोगं राहिलेलं आहे. प्रशंसनीय कामगिरी खरं तर केतनने धडाकेबाज चषकामध्ये पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत केली होती. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फार चांगली कामगिरी. बघा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा वाईड यॉर्कर, त्यावर कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं फलंदाज तुषारकडे. जरी तुषारने 7 चेंडूंमध्ये 18 बनवले असतील तरी गोलंदाज केतनने अत्यंत चांगलं नियंत्रण दाखवलं. फुल टॉस आडव्या बॅटने प्रहार करतायत. अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चेंडू आडवला फेकी झाली. एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि आता इथे स्वतःच्या विकेटचं समर्पण करत असताना फलंदाज नितीनला आपण बघू शकतो. फलंदाज नितीन धावबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मार्गक्रमित व्हा. जरा द्रुत पावलांनी या. स्वतः संघाचे संघनायक तिकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. हे संघनायक ज्यावेळेस नाणेफेकीसाठी प्रस्तुत झाले होते, कमी बोलणारे मितभाषी अशा पद्धतीचे संघनायक, थोडे शाही खरं तर त्यांचं नेचर मी पाहिलं, थोडे लाजाळू आहेत. परंतु बरीच माणसं कमी बोलणं पसंत करतात, परंतु कृतीत ते अत्यंत चांगले असतात. पाहायचं इथे फलंदाजी कशी असेल ती फलंदाज पप्पू यांची. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळतायत. ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याची संधी त्यांच्यासाठी होती. फुलर लेनचा चेंडू होता. गोलंदाज केतन बिशेचा. एका धाब्याने ऑफ द मार्क होत असताना संघ कर्णधाराला आपण बघतो हळुवारपणे धावफलक 24 पर्यंत जाऊन पोहोचतं. ओव्हर रेटचा जर विचार केला पराग वॉरियर्स भालुकचा तर तो अत्यंत चांगला असतो. फार कमी वेळामध्ये षटक फेकणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तर पवन केने, भावेश केने असे 2 गोलंदाज एकाच संघामध्ये आहेत की जे फार कमी वेळामध्ये षटक त्यांचं पूर्ण करतात. बघा त्याचे फायदे अनेक आहेत. ज्यावेळेस तुम्ही कमी वेळामध्ये षटक पूर्ण करत असता. इंटरनॅशनल क्रिकेट भारतीय संघाचा विचार केला तर रवींद्र जडेजा हा असा गोलंदाज आहे, तो अगदी चुटकीसरशी त्याचं षटक कंप्लीट करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही लवकर षटक कंप्लीट करता त्यावेळेस होतं काय की प्रतिस्पर्धी फलंदाजाला अधिकचा वेळ मिळत नाही विचार करण्यासाठी की या गोलंदाजाच्या विरोधात कोणती रणनीती आपण फलंदाजीची अवलंबणार आहोत. 3 षटकं संपतायत. 24 धावा धावफलकावर 8.00 ची धावगती आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी नवीन गोलंदाज आपण बघूयात. एकनाथ आलेले आहेत गोलंदाजीसाठी. एकनाथने सुद्धा प्रभावित केलं होतं धडाकेबाज चषकामध्ये. विशेषतः एक सामना मला आठवतो जिकडे फलंदाज गणेश विषय बाद झाले होते, काळूराम विषय बाद झाले होते, त्याचबरोबर JP बाद झाले होते. त्या सामन्यामध्ये एकनाथने चांगली फलंदाजी केली होती धडाकेबाजमध्ये. स्ट्रायकिंग याला बॅटर आपण तुषारला बघू शकतो. तुषार 11 चेंडूंवर 20 धावांवर खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी त्याची सुद्धा चांगली राहिलेली आहे. शेवटचं षटक फेकलं जाईल. 25 पर्यंत डाव पोहोचलेला आहे. 3 गडी आतापर्यंत बाद आहेत. अनाथांचा नाथ एकनाथ गोलंदाजीच्या मार्गावर. उजव्या यष्टीच्या बाहेरून ऑनसाइड मध्ये खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फक्त 1 धाव मिळेल. विभागवार काही वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. गणितामध्ये ज्या पद्धतीने आपण अच्छा काढून ठेवतो गणित सोडवत असताना, त्या पद्धतीने काही नियम असतात. भिवंडी तालुक्यामध्ये तुम्ही गेलात तर तिकडे स्ट्राईक रोटेट करता येत नाही निर्धाव चेंडूवर. परंतु आपण या विभागामध्ये विशेषतः या स्पर्धेमध्ये बघतो की चेंडू निर्धाव जरी आला कीपरच्या हातामध्ये गेला तरी तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकता. हा नियम आणि त्याचं गांभीर्य मैदानाच्या आतमध्ये खेळाडूने बाळगलं पाहिजे. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे काय घडेल व्यवस्थितरित्या ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. फलंदाजांचा स्ट्राईक एंड हवा होता तो म्हणजे फलंदाज पप्पूला. परंतु त्यासाठी ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडली आपण असं म्हणूया. तुषारने पप्पूला अगदी पॉपिंग क्रीज पर्यंत येऊ देणं गरजेचं होतं. त्याला ते करता आलं नाही. त्यांनीही एंड सोडला आणि त्याचमुळे फलंदाज पप्पू याची विकेट इथे गेलेली आपण बघत आहोत. आणखी एक फलंदाज बाद होतोय. 27 पर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो. 4 गडी आतापर्यंत बाद आहेत.
कालच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर कालच्या दिवसामध्ये ॲटमॉस्फिअर अत्यंत चांगलं राहिलं. या स्पर्धेतील पहिल्या दिवसाने जितकी दाहकता दाखवली होती, प्रखर किरण सूर्याची दाखवली होती, त्या कंपॅरिझनमध्ये कालचा दिवस आणि आजचा दिवसही चांगला आहे. थोड्या सुदिंग कंडिशन्स आहेत. यानंतरच्या सामन्याची नाणेफेकीसाठी वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात पाडाळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही आमंत्रित करू. मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी तुम्ही प्रस्तुत व्हा. इथेही धावबादची टांगती तलवार आपण बघतो आणि या तलवारीने गळा कापलेला आहे तो आणखी एका फलंदाजाचा. फलंदाज यावेळेस तुषार बाद झालेले आपण बघूयात. 21 धावांचं तुषारचं योगदान आणि तो खेळाडू कक्षाकडे परतला. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. 3 चेंडूंचा खेळ 628 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत राजेश आणि स्ट्रायकिंग एंडला आहेत बॅटर बाबू. जय हनुमान कोंडे साखरे संघाचे संघनायक की जे रोहित शर्मा स्टँडमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. यस अमोल, तुम्हीच आमच्या आयोजकांबरोबर लवकरात लवकर संपर्क साधा. बाबूने यावेळेस प्रहार तर केलेला आहे. मिसटायमिंग फटका आपण बघतो. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. इथे थ्रो अत्यंत चांगला आला, परंतु याच दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. जांभुर्डे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बळीरामजी दिघे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. जांभुर्डे गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. दास्ते सेवेमध्ये गेली अनेक वर्ष त्यांची आपण अनुभवलेली आहेत. असे बळीरामजी दिघे यांचंही या स्पर्धेमध्ये आगमन होते. आपल्या या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. 2 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 30 धावा धावफलकावर. धावफलक हवं तसं बनलेलं नाही. याची कारणे अनेक असतील. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. त्याचबरोबर जे फलंदाज सेट झाले होते त्या फलंदाजाला धावफलकाचा वेग तितका वाढवता आला नव्हता. लागोपाठ काही फलंदाज धावबाद होत असलेले आपण पाहिले. आणखी एक फलंदाज कदाचित धावबाद होऊ शकला असता, परंतु क्षेत्ररक्षकाला अवधान क्षमता इथे योग्य ठेवता आली नव्हती. याच दरम्यान 2 धावा आल्या. बुडत्याला काडीचा आधार असंही म्हटलं जातं. कधी कधी बुडत्याचे पाय डोहाकडेच असतात. म्हणजे परिस्थिती तुमच्या विपरीत असली तरी मैदानाच्या आतमध्ये तिला अधिक विपरीत करण्यामध्ये क्षेत्ररक्षक गुंग असतात. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर भरभक्कम शरीरयष्टीचा बाबू. नाव बाबू असेल तरी शरीरयष्टी फार चांगली आहे. इथे हा शेवटचा चेंडू आलेला आहे निर्धाव. याचमुळं पहिलं सत्र संपत आहे, ज्यामध्ये फलंदाजीचं कॉन्ट्रीब्युशन फलंदाज तुषारचं 21 राहिलं. इतर फलंदाजांनी त्याला हेल्पिंग हँड्स दिले आणि याचमुळे एकूण धावा बनलेल्या आहेत 32. पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये 33 धावा बनवायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघ अर्थात भालुकला या अगोदरही हे इक्वेशन आलं होतं कोरावली संघासमोर की जेव्हा 32 धावा बनवल्या गेल्या होत्या त्या म्हणजे सरळगाव संघाने. भालुकला बनवायचे आहेत 33. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेकीसाठी ग्रुप ई मधून पाडाळे आणि वाघाची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही इकडे निमंत्रित करत आहोत. या आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये आणि नाणेफेक संपन्न करा. वाघाची वाडी संघाचे संघनायक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यामुळे विनंती असेल मोरिया 11 पाडाळे आपण आपला संघनायक लवकरात लवकर धाडायचा आहे. बघा मिड इनिंग ब्रेकमध्ये येणं बंधनकारक. मिड इनिंग ब्रेकमध्ये तुम्ही आला नाहीत तरी ठीक आहे, परंतु दुसऱ्या इनिंगला ज्यावेळेस सुरुवात होते, दुसरा डाव ज्यावेळेस सुरू होतो त्याच्या पहिल्या षटकाच्या आतमध्ये जर तुम्ही आला नाहीत तर 2 धावांची पेनल्टी. आणि अत्यंत जलद गतीने राजेश खंडागळे आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. राजेश तुझं स्वागत आहे, हरकत नाही. या ही नाणेफेक संपन्न केली जाईल आणि नाणेफेकी कक्षामध्ये मान्यवरांच्या सोबत असतील आमचे साथी समालोचक दीपक बिराडे सर.
धन्यवाद सुनीलजी शेळके सर. यानंतर होणारा ग्रुप ई मधील आजच्या शेड्यूल नुसार हा 5वा, तर ग्रुप ई च्या शेड्यूल नुसार हा 3रा सामना. संदीप पुन्हा एकदा तयार असतील. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? थोडे दूर राहिले. कमिटमेंट अत्यंत चांगली. समर्पित वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळण्याचा निर्धार संघ कर्णधार नडईच्या यांच्या वतीने आपण पाहिलेला आहे. परंतु अंतिम क्षणाला चेंडू त्यांच्यापासून थोडा दूर लँड झाला. बघा, जय पराजय क्रिकेटमध्ये होत असतात, परंतु तुमचा माइंडसेट कसा आहे, तुम्ही किती लढाऊ वृत्तीने खेळता हे अत्यंत महत्वाचं आहे. संदीप पुन्हा एकदा तयार असतील. काळूराम साठी इथे काळूरामने हा पाम पूल केलेला आहे, परंतु हा फटका प्रेक्षकांनी फुल एन्जॉय केला आणि हा पूल ठरला सक्सेसफुल. षटकार. काकू टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फोर्सेबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित. या अगोदर षटकार दाखवणारा फलंदाज काळूराम विषयाला बाद करण्यामध्ये इथे यश मिळते गोलंदाज संदीपला, आणि जेल बाद होत असताना फलंदाज काळूराम विषय आउट. पहिला हादरा बसतोय इथे फलंदाजी करणाऱ्या भालूक या संघाला. नडे संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. नाणेफेक जिंकलेली होती ती म्हणजेच भालूक संघाने. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं आणि 32 धावा बनवल्या होत्या नडे संघाने. पहिल्या डावामध्ये 33 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलेलं आपण बघितलेलं आहे. आणि यातच काळूराम विषय बाद झालेले आपण बघूयात. क्रमांक 3 साठी या कंडिशन्सची अधिक परिचित व्हावेत यासाठी 1 डाऊन ऑर्डरमध्ये फलंदाज जयेश अर्थात जेपीला इथे धाडलं गेलेलं आहे. आमचं मुख्य व्यासपीठ तुम्ही निश्चितच मॉनिटरवर बघू शकता की जे पाहुण्यांनी भरलेलं आहे, भरगच्च भरलेलं आहे. अनेक पाहुण्यांची मांदेळी आपण तिकडे आज अनुभवता. फिरून मारलेला फटका यावेळेस इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केलेला आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, परंतु अंतिमतः फुटबॉल स्किल जे वापरलं त्याचा योग्य वापर करता आला नव्हता. याचमुळे चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. थँक्यू. बघा, चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता, परंतु तरी सुद्धा फलंदाजाने त्यावर खरं तर अचूक फटका खेळला. आपण आपल्या मॉनिटर रिप्लेमध्ये बघूया. हा चौकार आलेला आहे. इथे कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवली होती, मागे गेले होते, इनसाइड आउटचा फटका एक्झिक्यूट केला. एक वेळ अशी होती की खरं तर फलंदाजाचा जीव सुद्धा टांगणीला लागला असावा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत होते, परंतु अंतिमतः क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूने सीमारेषा गाठली आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेपर्यंत चेंडू जाऊन पोहोचला. हा चौकार आला. बघा, पहिल्या षटकामध्ये 5 मिनिटं बरोबर तुम्ही वापरलेले आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जाईल. लगेचच 18 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपण बघत आहात. मुरबाड तालुक्यातील अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचा क्रिकेटचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पराग वॉरियर्स भालूक नावामध्ये वॉरियर्स आहे आणि त्याच पद्धतीचे ते सगळे लढाऊ आहेत. अनेक वेळेला संघामध्ये खरं तर वेगवेगळे बदल होत असलेले आपण बघत आहात. परिस्थितीनुरूप मैदानाच्या आतमध्ये ते निर्णय घेत असतात. म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती आहे त्या पद्धतीचे डिसिजन्स तुम्हाला घेता आले पाहिजेत. आणि ही डिसिजन मेकिंग अडॅप्टेबिलिटी ही अत्यंत महत्त्वाची असते. क्रमांक 2चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सचिन येत आहेत आणि स्ट्रायकिंग याला बॅटरचा जर आपण विचार केला तर ते आहेत काळूराम विषय. 14 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. यस, काळूराम बाद झालेले आहेत. गणेश विषय आहे स्ट्रायकिंग एंडला. 18 चेंडू 14 धावा. समोर ठेवलेला चेंडू स्लॉकचा फटका खेळायचा आहे. ते चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळतोय आणि याच दरम्यान ही जोखमीची आणि चोरटी धाव पूर्ण करत असताना स्ट्राइक रोटेट करण्यामध्ये यश मिळते फलंदाज गणेशला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जेपी अर्थात जयेश याला आपण बघू शकू. मुरबाड तालुका टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या फलंदाजासाठी
कोणत्याही अधिकच्या परिचयाची गरज नाही. असं म्हणतात, काम असं करा की तुमचं नाव होईल, आणि त्याची दुसरी बाजू, तुमचं नाव इतकं मोठं पाहिजे की तुमचं नाव घेतल्या घेतल्या काम लगेचच झालं पाहिजे. क्रिकेटमध्ये असंच काम करणारा हा खेळाडू आहे जयेश मोरे, आणि त्याने लगेचच चेंडूला इथे धाडलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. जयेशचा हा भीमटोला आपण पाहिला, आणि संघर्षाचा एल्गार मैदानाच्या आतमध्ये करत असताना विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेला आहे आपल्या संघाला या षटकारानिशी जयेश मोरेने. स्पर्धी संघासाठी तितक्या मोठ्या नाहीत. कालच्या दिवसामधील तो सामना कोणीही विसरणार नाहीत, जिथे 66 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्या म्हणजे बरटपाडा संघाच्या वतीने 4 षटकांमध्ये 67 ची गरज होती दहीगावला, आणि 5 चेंडू राखत असताना दहीगावने त्या 67 धावा बनवल्या होत्या. काय खेळले होते फलंदाज सचिन, आणि त्यांना चांगली साथ कल्पेशची मिळाली होती. आणि शेवटचा सामना सुद्धा या स्पर्धेच्या फायनलच्या अगोदरची फायनल अनेक प्रेक्षकांनी अनुभवली. सूर्य अस्ताला गेला होता तरी सुद्धा क्रिकेटचा अस्त झाला नव्हता. क्रिकेटमध्ये जी अनिश्चितता होती, जे मनोरंजन होतं, ते सगळ्या प्रेक्षकांनी इथे अनुभवलं. चेतन स्मृती चषकाचं हे पर्व अत्यंत दिमागदार पद्धतीने पुढे सरकलेलं आहे. पायांमध्ये ठेवलेला फुलरलेनचा हा यॉर्कर, त्यावर फ्लिकचा फटका आपण बघतो. टायमिंग तितकं चांगलं जुळवता आलं नव्हतं. 14 चेंडू येणं शेष आहेत. 6 धावांची यानंतर गरज असेल. षटकाराने सामना फिनिश करण्याचा प्रयत्न करतील फलंदाज गणेश विशे. बालुक संघ म्हटला की त्यांचे सगळे फलंदाज आक्रमक शैलीनेच खेळत असतात. त्यामुळे बघूया आता इथे एक मोठा फटका आला तर सामना संपू शकतो. एक षटकारामध्ये निकाल लागू शकतो सामन्याचा. उजवेष्टीच्या बाहेरून कडे खेळण्याचा प्रयत्न करतायत. थोडा फ्रंट लेग पुढे सरसावला होता, आणि अंतिमतः आपण पाहिलं होतं की बॉटम हँड जर्क केला होता, परंतु हे सगळं करत असताना कनेक्शन देता आलं नव्हतं फलंदाजाला. त्याचमुळे हा चेंडू निर्धावाला. 13 मोर डिलिव्हर्स टू गो अँड 6 मोर रन्स टू विन. 13 चेंडू आणि 6 धावा. खडे खेळत आहेत. 6 धावांची गरज आहे, आणि आपण बघतो 2 षटकं संपतायत. स्ट्रायकिंग एंडला यानंतर जेपी असतील, आणि 2 षटकांच्या अंती 27 झालेले आहेत. उर्वरित 2 षटकांच्या अंती 3.0006 बनवायचे आहेत. आमचं मुख्य व्यासपीठ इकडे दाखवलं जात आहे, जिकडे वालकुराना मार्के आहेत. त्याचबरोबर आपल्याला मंगलजी दिघे पाहायला मिळतात. दास्य सेवेचं व्रत ज्याने घेतलेले असं व्यक्तिमत्व बळीरामजी दिघे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जांभुर्डे गावचे उद्योजक भालचंद नाना बिराडे आम्ही बघतो. त्याचबरोबर जांभुर्डे गावातील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटची आवड ज्यांनी अख्ख्या आयुष्यभर जपली असे बंधू नाना धस आम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या साथीने गुरुनाथजी मार्के यांनाही आपण बघत आहात. हे सगळे मान्यवर. त्याचबरोबर राजेंद्र मार्के आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे व्यासपीठ असंही पूर्ण दिवसभर भरगच्च भरलेलं असतं. बघा, कोणती क्रिकेटची स्पर्धा म्हटली की तिचं मूल्यमापन करत असताना त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एकतर मुख्य व्यासपीठावर किती मान्यवर आहेत हे पाहिलं जातं, आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू असताना मैदानाबाहेर किती प्रेक्षक आहेत हे पाहिलं जातं. या दोन्ही मापदंडांमध्ये भरून उरलेली ही स्पर्धा आपण बघतो, अर्थात चेतन स्मृती चषक 2024. 6 धावांची गरज आहे. अधिकचा वेळ अपेक्षित नाही. गोलंदाजी करणारा संघ लगेचच षटकाला आपण सुरुवात करायची आहे. तिसरं षटक तेजसच्या वतीने फेकलं जाईल, आणि जेपी बघायचं इथे एखादा मोठा फटका देतील का. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर पुलचा प्रहार, आणि याचबरोबर हा सामना इथे संपवण्यामध्ये यश मिळत आहे. पराग वॉरियर्स भालुक संघाचा हा दिमागदार विजय. फलंदाजी तिन्ही फलंदाजांची अत्यंत चांगली राहिली. गणेशने 1 चौकार दाखवला, काळराम विषयचा 1 षटकार, त्याचबरोबर जयेशने 2 षटकार 2 चौकार, आणि याचबरोबर 33 धावांचं आव्हान सहजगत्या पूर्ण केलेलं आहे. पराग वॉरियर्स भालुक संघाचा हा दिमागदार विजय. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू निश्चितच आपण यानंतर निवडणार आहोत. मॅच समरी, पहिलं सत्र जिथे नडई संघ फलंदाजी करत होते. तुषारच्या 21 धावा 12 मध्ये, बाबूच्या 5, नितीन 2 आणि पप्पू 2. गोलंदाजी गणेशने चांगली केली, त्याने 1 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवलं. त्याचबरोबर काळूरामनेही एका फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवला, त्याने 13 धावा खर्च केल्या, आणि त्या प्रत्युत्तरादाखल भालुक संघ
आपण बघतो 33 पर्यंत फार लवकर पोहोचला. 2.1 षटकामध्ये जयेशने 6 मध्ये 21 बनवल्या. काळूराम आणि